नमस्कार. आज तुमच्याशी बोलते हंटा व्हायरसबद्दल. येस, हंटा काही म्हणा त्याला. पण त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे, पुन्हा एकदा कोविडसारखा पॅन्डेमिक येणार का, आणि एकंदर आपल्याला परत एकदा क्वारंटाईन व्हावं लागणार का, या सगळ्या गोष्टींविषयी बोलूया आणि भारताला किती धोका आहे हे समजून घेऊया. सो अनेक आत्तापर्यंत रील्स बघितल्या असतील, न्यूज बघितल्या असतील. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ही आहे की हा जो हंटा व्हायरस आहे हा मुळात कोरियामधल्या हतान नावाच्या नदीपासून त्याची सुरुवात झाली, म्हणून त्याला हंटा व्हायरस म्हटलं जात आहे. याचे जवळजवळ 30 वेगवेगळे व्हेरियंट्स ऑलरेडी आहेत. म्हणजे असं नाही आहे की हा नवीन व्हायरस आहे कोरोनासारखा. त्यामुळे थोडी बहुत का होईना आपल्या प्रत्येकामध्ये त्या व्हायरसच्या अगेन्स्ट लढण्याची इम्युनिटी आहे. एंडस नावाचा जो एक त्याच्या मुख्य व्हेरियंट आहे तो ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिट होऊ शकतोय, आणि तेच आत्ता झालंय त्या क्रूजमध्ये. होण्याचं कारण काय तर रोडंट्स म्हणजे उंदरांपासून हा होतोय, आणि उंदरांची लाळ, विष्ठा ही तोंडात गेल्याने, ह्याचा कुठल्याही शरीराशी संपर्क इंटरनल ऑर्गन्सशी आल्याने हे होतंय. आता भारताला किती धोका आहे हे समजून घेऊया. तर आत्ता सध्या तरी भारताला काही याचा धोका नाही आहे. कोरोनासारखा हा पसरेल असंही वाटत नाही. ह्याचा आउटब्रेक झालाय पण हा पॅन्डेमिक होईल हे असं वाटत नाही आहे, असं WHO पण म्हणत आहे. याचं कारण हे की याची ट्रान्समिशनची पद्धत खूप वेगळी जरी असली तरी याचा मॉर्टॅलिटी रेट मात्र 30 ते 40% इतका आहे, आणि म्हणूनच आपण सतर्क राहणं हे गरजेचं आहे. कारण कोविडमध्ये जिथे मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यू दर हा 1 ते 1.5% असूनही कोविडने एवढा हाहाकार माजवलेला होता, तर जिथे 40% मॉर्टॅलिटी रेट आहे, मृत्यू दर आहे, तिथे जर याचा चुकून पॅन्डेमिक झाला तर आपल्याला किती जास्त ह्याचा त्रास होऊ शकेल, कन्सिडरिंग भारताचं पॉप्युलेशन आणि भारताची सध्याची हेल्थकेअरची स्थिती. आणि त्यात आणखीन एक अशी न्यूज आहे किंवा हे ऐकलेलं आहे बऱ्याच ठिकाणी की बिल गेट्स बाबांनी पुन्हा एकदा असं सांगितलं होतं की कोविड हा लास्ट पॅन्डेमिक नाही आहे, 2026मध्ये आणखीन एक मोठा पॅन्डेमिक येऊ शकतो. सो एप्स्टीन फाईल्समध्ये आपण पाहिलेली डिपॉप्युलेशनची जी थेअरी आहे, कदाचित त्याच्यावरही हे लोक परत एकदा काम करत असतील. वॅक्सिनसाठी आणि इतर काय म्हणूया प्रॉफिटसाठी सुद्धा मुद्दाम हा व्हायरस आणला गेलाय असंही असू शकतं, माहिती नाही. आता मुख्य मुद्द्याकडे येऊया की जर हा व्हायरस भारतात आला किंवा आपण काय करायला हवंय. तर भारतामध्ये काय किंवा हा व्हायरस जो येतोय तो मुख्यतः कुठल्याही व्यक्तीच्या लंग्स आणि हार्टवरती परिणाम करतोय, आणि तेच कारण त्यांच्या मृत्यूचं ठरतंय. कारण मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये पेशंट जातो, शॉकमध्ये जातोय आणि त्याचा मृत्यू होतोय. सो आपल्याकडे जर हा व्हायरस आला तर प्रिव्हेन्शन सगळ्यात पहिलं काय, तर आपल्या घरचा एरिया, आजूबाजूचा एरिया हा स्वच्छ ठेवा. शक्यतो उंदीर, घुशी यांना येऊन देऊ नका. घरामध्ये धूप हा जो प्रकार असतो, मग कापराचा धूप असेल, गुग्गुळाचा धूप असेल, हे करा. कारण हे नॅचरल फ्युमिगेटर्स आहेत. नॅचरली आपल्या आजूबाजूची हवा जी आहे ती शुद्ध करणारे हे घटक आहेत. त्यामुळे डेफिनेटली आपण याचं ट्रान्समिशन अप टू सम एक्सटेंट थांबवू शकतो. आणि जे आपण कोविडमध्ये पाहिलं की जर तुमचं शरीर धडधाकट आहे तर तुम्हाला कोणतेही इन्फेक्शन्स हे खूप जास्त प्रमाणामध्ये होऊ शकत नाहीत, आणि झाले तरी तुमचा रिकव्हरी रेट हा खूप जास्त चांगला असू शकतो. त्यामुळे काय त्या व्हायरसला यायचं ते येऊ दे. आयुर्वेदाने पण असे अनेक वेगवेगळे जनपदोध्वंसाच्या अंडर बरेच इपिडेमिक, एंडेमिक सांगितलेले आहेत. पण मुख्य काय, मूळ काय, तर आपलं शरीर आपण धडधाकट आणि तंदुरुस्त आतून ठेवलं तर कोणत्याही प्रकारचे व्हायरस, बॅक्टेरिया काही आलं तरी ते आपला बालपण बाका करू शकणार नाहीत. आणि त्यासाठीच आयुर्वेद हा डेफिनेटली मदत करू शकतो. म्हणजे त्या दिवशी मी जेव्हा या हंता व्हायरसबद्दल अभ्यास करत होते, विचार करत होते, तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की जसं भारतामध्ये खूप पॉप्युलेशन असणं किंवा भारताची सध्याची जी हेल्थकेअरमध्ये भारताचा जो सेटअप आहे, हे जसं आपल्या अगेन्स्ट जाऊ शकतात गोष्टी, तशाच एक खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे आहे आणि ती म्हणजे आयुर्वेद. काय करायचं आहे तर सर्दी, खोकला, ताप हे आजार जर तुम्हाला होत असतील तर त्याच्याकडे नीट लक्ष ठेवायचं आहे.
तुम्हाला जर पहिल्यापासून सुरुवातीपासून हार्टचे किंवा लंग्सचे प्रॉब्लेम्स असतील तर तुमच्या आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन समजून घेऊन त्या रिलेटेड औषधं चालू करा. आयुर्वेदामध्ये हार्ट आणि लंग्स ह्याची इन्फेक्शन्स कमी करणारी किंवा आजार बरा करण्याबरोबरच हृदय आणि फुफ्फुस यांना ताकद देणारी औषधंसुद्धा आहेत. जसं की सीतोपलादी चूर्ण आहे किंवा गुडूची, वासा म्हणजे आपलं अडुळसा, ही फुफ्फुसाला ताकद देणारी औषधं आहेत. दुसरं, ज्यांना नॉन हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. अर्जुन नावाची आपल्याकडे खूप उत्तम वनस्पती आहे जी हृदयाच्या मांसपेशींना ताकद देते. सो अर्जुन साल किंवा पद्मकाष्ठ यासारख्या चूर्णांचा आपल्या आयुर्वेदिक वैद्यांशी विचार करून बोलून त्याचा वापर आत्तापासून सुरू करा. प्रिव्हेन्शन सुरू करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात सोपं, प्राणायाम चालू करा. याने हृदयाची ताकद आणि फुफ्फुसांची ताकद लक्षणीय वाढायला मदत होते. त्यामुळे हे आत्तापासून चालू करा. मी कुठेतरी हे छान वाचलं होतं की युद्धाच्या आधी आपण जी काही तयारी करतो ती जर चांगली असेल तर युद्धामध्ये आपल्याला कमी रक्त सांडावं लागतं. त्यामुळे देव न करो अशी वेळच आपल्यावर कोणावर न येऊ, पुन्हा एकदा एक कोणता पॅन्डेमिक होऊ नको दे. पण झाला तरी आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण फिट आणि फाईन राहू शकतो. आपण या आजाराचा मुकाबला करू शकतो आणि त्याकरताची तयारी आपल्याला आत्तापासूनच करायची आहे. धन्यवाद.